दिनाचं औचित्य साधून इंदापूर इथं माजी सैनिक श्री मारुती मारकड यांनी इंदापूर जय जवान इलेक्ट्रिक सायकल शोरूमचं उद्घाटन मोठ्या दिमाखात केलं। या इलेक्ट्रिक सायकल शोरूमचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या शुभ हस्ते झाले। या प्रसंगी बोलताना कृषी मंत्री दत्ता मामा भरणे म्हणाले की पर्यावरणाचे रक्षण, इंधन बचत, उत्तम आरोग्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी इलेक्ट्रिक सायकल हा अतिशय महत्त्वाचा पर्याय आहे। वाढते प्रदूषण आणि इंधनाचे दर लक्षात घेता नागरिकांनी इलेक्ट्रिक सायकलचा वापर करावा, ही काळाची गरज आहे। अशा उपकरणामुळे हरित भारताच्या संकल्पनेला चालना मिळेल। तसेच या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते। ते बोलताना म्हणाले की इंदापूरकरांना जागतिक दर्जाची सायकल आता माफक दरात उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। पुढे बोलताना ते म्हणाले की 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये इयत्ता 5वी ते पदवीधर पर्यंतच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि महिलांना मोफत टेस्ट राईडचं आयोजन केले असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। जय जवान इलेक्ट्रिकल सायकल मोफत टेस्ट राईडला इंदापूरमध्ये उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय। या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि देशभरात सायकल मॅन म्हणून ओळखले जाणारे लेफ्टनंट कर्नल सतेश देवानराव हंगे तसेच अप्पासाहेब जगदाळे, प्रवीण भैया माने, धीरज भरणे, प्रताप आबा पाटील, अन्य मान्यवर व महाराष्ट्रातील माजी सायकल प्रेमी, सैनिक आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। शुभेच्छा देतो। आज आमचे मार्केट सर हे नेहमीच क्रीडा क्षेत्रामध्ये आणि विशेष करून युवकांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि मला वाटतं त्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान चांगलं आहे आणि आता त्यांनी ही इलेक्ट्रिकल बायसिकल म्हणजे एक नवीन सायकल जी आहे की जी इलेक्ट्रिकल ह्याच्यावर चालते आणि मला असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ग्रीन एनर्जी हे आवश्यक आहे आता, कारण पोल्युशन वाढायला लागलेलं आहे, हवेतलं प्रमाण खराब होत चाललेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक नव्या पिढीच्या जनतेला एक चांगलं आरोग्य जगायचं असेल आपल्याला तर ही प्रदूषित झालेली हवा ही आपल्याला चांगली करावं लागेल। त्याच्यातला हा एक उपक्रम आहे। दुसरं शारीरिक व्यायाम ज्याला म्हणतो हा सायकलच्या माध्यमातून खूप चांगला होतो आणि आज ती काळाची गरज आहे। 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपण सायकल वापरायला काही हरकत नाही। आम्ही लहान असताना सायकलवरच प्रवास करायचो आणि त्यावेळेस तर सायकलची दुकानं असायची आणि ₹1.25 एका दिवसाला भाडं असायचं सायकलला आणि ती सकाळी सायकल घ्यायची भाड्यानं आणि ती सायकल आपण वापरायची। असा फार जुना काळ नाही, अगदी 30, 35, 40 वर्षापूर्वीचा काळ आहे। पण आता काळ बदलला आहे। घरात 4 माणसं असतील तर 8 वाहनं असतात सांगतो, त्यामुळं थोडंसं शारीरिक कष्ट घेण्याची क्षमता ही नव्या पिढीची कमी होत चाललेली आहे। तर मला असं वाटतं मार्केट सरांना आम्ही धन्यवाद देतो आणि आज त्यांनी या इलेक्ट्रिकल बायसिकल आणि हे रेकॉर्ड होल्डर आहे ही कंपनी जी आहे त्या कंपनीचं मला मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। स्मार्ट चॉईस खरं म्हणजे या इलेक्ट्रिकल बायसिकलच्या माध्यमातून होईल। या बायसिकलमध्ये 5 प्रकारचे मोड्स आहेत, म्हणजे अगदी फुल बॅटरीवर जर चालवायची म्हणलं तर 100% करू शकतो, 80% करू शकतो, 60% करू शकतो, 20% करू शकतो। पण 20% इलेक्ट्रिकल पॉवर आणि राहिलेली 80% आपली शारीरिक वापर दोन्हीचं कॉम्बिनेशन मला वाटतं आपल्याला करता येतं। उद्या आपल्याला थकवा आला, लांब जायचं तर आपण 100% इलेक्ट्रिकल सायकल आपण वापरू शकतो। माझ्याकडे पण एक बायसिकल आहे, मी पण कधी कधी त्याचा वापर करतो। त्यामुळे या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा आहेत। असंच काम करत राहा। पुन्हा एकदा मार्केट सर आणि त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि एक आवाहन करतो इंदापूर शहरातल्या तालुक्यातल्या सगळ्या युवकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा या उपक्रमाचा फायदा घ्यावा आणि जर तुम्हाला सायकल चालवायला ग्राउंड पाहिजेत असेल तर आमच्या आय कॉलेजचं ग्राउंड एक फार मोठं ग्राउंड आहे, तिथं आपण नियमितपणानं टायमिंग त्याप्रमाणे ठरवू आपण, तिथं सुद्धा आपल्याला हा उपक्रम त्या ठिकाणी राबवता येईल। माझ्या खूप शुभेच्छा। आणि त्याचबरोबर आमच्या ज्या मुले आणि महिला यांना सुद्धा बायसिकलची फार आवश्यकता आहे, त्यांचा पण सहभाग याच्यामध्ये म्हणजे मुली असतील, महिला असतील, युवा वर्ग असेल, ज्येष्ठ नागरिक असतील। सायकल ही
ज्यांना सायकलमध्ये चालवण्यामध्ये बॅलन्स त्यांच्या शरीरामध्ये राहू शकतो अशा वयातल्या सगळ्या वयोगटातल्या लोकांना सायकलचा वापर आपल्याला करता येईल. माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.